ठाकरे बंधूंच्या युतीची आज दुपारी 12 वाजता घोषणा होणार। बीएमसीसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, जागा वाटपाबाबत संदीप देशपांडेंचेही भाष्य। तर बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण, उरलेल्या 27 जागांवर 1 ते 2 दिवसात चर्चा पूर्ण होणार। जागा वाटपासंदर्भात लवकरच फडणवीस घोषणा करतील, अमित चाटम यांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि शिंदेंमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा, ठाणे केडीएमसीसह एमएमआर पालिकांमधील युती संदर्भात चर्चा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, 2 दिवसात उमेदवारांवरही चर्चा होणार। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षा या निवासस्थानी पुन्हा बैठक, मनपा निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये कुठे लढू शकते यावर चर्चा। पुणे पालिकेसाठी काँग्रेसकडून अजित पवारांना 70 जागांचा प्रस्ताव, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही, अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत निर्णय, तटकरेंची माहिती। उद्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू, पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूक सुद्धा सुरू होणार। हवा प्रदूषण रोखा, नाहीतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, मुंबई महापालिका आणि एमपीसीबी वायू प्रदूषणाला रोखण्यात अपयशी, मुंबई हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। अयोध्येतील राम मंदिराला भक्ताकडून हिरे, पाचू आणि रत्नजडीत 30 कोटींची मूर्तीदान, मंदिर परिसरात लवकरच मूर्ती स्थापित केली जाणार। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये नळाला काळे आणि दुर्गंधीयुक्त पाणी, तर शहरातील सुतारमळा गल्ली नंबर 5 या परिसरातला हा प्रकार, संतप्त नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा।